मुलं झोपलेली असताना, हम्म, मुलं जेव्हा झोपतात ना, हम्म. आपण बघा कुठलाही माणूस की झोपायला गेलं की झोपत नाही, हम्म, थोडासा जागा असतो, अर्धवट जागा असतो. बरोबर. त्यावेळी काय करायचं, त्यावेळी आपलं माइंड जे असतं ना, ते सबकॉन्शियस माइंड चांगलं जागा असतं त्यावेळेला, कारण आपण अल्फा स्टेटमध्ये असतो. मग त्यावेळी काय करायचं, त्या मुलाला ऐकायला जाईल अशा भाषेमध्ये हम्म. पण थोडंसं कुजबुजायचं. हम्म. उदाहरणार्थ घरामध्ये नवरा बायको आहेत, हम्म. मुलगा झोपलेला आहे, आता आत्ताच झोपलेला आहे, त्यांना कळतंय की मुलगा झोपलाय पण पांघरून ओढलेला आहे, हम्म. मे बी जागा पण असेल. हम्म. त्या मुलानं जी चांगली गोष्ट केली असेल, बघा खोटं नाही बोलायचं, हम्म. एखादी गोष्ट दिवसभर चांगली केली असेल ना, असते त्यानंतर ना. काहीतरी वस्तू आणून दिली असेल, हम्म. दूध आणून दिलं असेल, एखादी वस्तू दुकानात जाऊन आणली असेल, किंवा काय चांगलं केलं असेल काहीतरी, केलं असेल. ती गोष्ट एकमेकांना सांगताना काय सांगायचं आहे, थोडंसं कुजबुजायचं आहे. लोकांना कुजबुजलेलं जास्त आवडतं. हम्म. म्हणजे त्याचं उदाहरणार्थ त्याचं नाव किरण असेल तर, हो तुम्ही ऐकलं का, किरण आज मला ही वस्तू आणून दिली, खूप हुशार आहे पोरगं आपलं. हम्म. हे तू किरण ऐकतोय, मग ही हम्म. गोष्ट ऐकल्यानं त्याला काय वाटते, माझी वडील मग मारलं मग कशा आहे ना, पण चांगली बोलते, हा, आई चांगली आहे, चांगलं बोलते माझ्याबद्दल. तुमच्याबद्दलचं मत आहे ना ते बदली व्हायला लागतं. हम्म. सेम गोष्ट इतरांच्या बद्दल पण आहे. बऱ्याच लोकांची प्रॉब्लेम आहे, सासू सुनेत पटत नाही, बोला, करा प्रयोग, मजा बघा. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या